पुण्यात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीबाहेर अजित पवार बोलतायत, जाऊयात. आपला जो काही जिल्हा वार्षिक योजना होती ती जवळपास 1256 कोटीची आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जिल्हा वार्षिक योजना ही आपल्या पुणे जिल्ह्याची आहे. त्याच्यामध्ये अनुसूचित जाती उपाययोजना म्हणजे SC करता 145 कोटी रुपये, जे गेल्या वेळेस 134 होते ते आता 145 त्यांनी केले. आदिवासीला गेल्या वर्षी 51 होते, यंदा त्यांनी 56 कोटी केलेले आहेत आणि गेल्या वर्षी सर्वसाधारण 1005 कोटी होते ते आता 1256 कोटी असे झालेले आहेत. आणि जवळपास वाढ बघितली तर 24-25 मध्ये 22.32% म्हणजे थोडे कमी 22.5% निधीची वाढ भरीव करायला आम्ही सगळेजण तिथे यशस्वी झालो. त्याच्यामध्ये अनेक चर्चा झाल्या, विशेषतः STP किंवा नदीचं पाण्याचं प्रदूषण किंवा जवळची जी गावं आहेत त्यांची कचऱ्याची विल्हेवाट, तिथले STP प्लांट नाही आहेत. तर आम्ही यंदाच्या वर्षामध्ये DPC मधनं ह्या कामाला अग्रक्रम दिलेला आहे. जी मोठी मोठी शहराच्या जवळची गावं आहेत परंतु त्यांना STP करणं परवडत नाही, त्यांना कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या करता जे प्लांट बसवावे लागतात ते त्यांना परवडत नाही. अशा कामाच्या मध्ये आम्ही यावेळेस प्राधान्य द्यायचं ठरवलेलं आहे. नाविन्यपूर्ण योजनेमध्ये त्यामध्ये ड्रोन, अलीकडे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ड्रोन फिरतात आणि सगळीकडे व्हायरल केलं जातं, आम्हाला कळवलं जातं, अधिकाऱ्यांना कळवलं जातं, लोकप्रतिनिधींना कळवलं जातं आणि मग ते कुणाचे आहेत काय आहेत ते पाडण्याच्या करता आमच्या पोलीस खात्याला वेगळ्या प्रकारच्या बंदूक पाहिजे होत्या आणि ते ड्रोनची विल्हेवाट लावण्याच्या करता, त्याच्यावर कंट्रोल आणण्याच्या करता काही मदत त्यांना पाहिजे होती. तर ती पण मदत काही प्रमाणामध्ये आम्ही DPC मधनं देतोय आणि काही बाबतीमध्ये आम्ही डिझास्टर मॅनेजमेंटमधनं त्या ठिकाणी देतोय. बिबट्याच्या बाबतीमध्ये देखील तसंच आम्ही केलेलं आहे. काही प्रमाणातली जबाबदारी आपण जिल्हा वार्षिक योजनेने उचललेली आहे आणि काही प्रमाणामध्ये ह्यांनी डिझास्टर वन विभागाने अशा पद्धतीनं आपण त्यामध्ये केलेलं आहे. यंदा आम्ही महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाला पण गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर निधी दिलेला होता. यावेळेस 95 कोटी रुपये आम्ही एकत्र करून जिल्ह्यातल्या ह्या कामाच्या करता ॲडिशनलचा निधी हा तिथं दिलेला आहे. तसंच जिल्हा परिषदेने तयार केलेल्या लपा योजना त्याच्या दुरुस्तीचा आराखडा त्यांनी केला आहे, त्याला आम्ही निधी दिला आहे. गड किल्ले संवर्धन याच्याकरता छत्रपती शिवाजी महाराज आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत, त्यांच्या किल्ल्यांना मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या शीर्षाखाली जागतिक वारसा स्थळांच्याकडे यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी नामांकन मिळालेलं आहे आपल्याला. यामध्ये आपले शिवनेरी, राजगड परिसरातल्या सर्वच किल्ल्यांचा समावेश तिथं झालेला आहे. त्याच्यामध्ये जागतिक वारसा संदर्भात युनेस्कोचे पथक देखील या सर्व किल्ल्यांची पाहणी सप्टेंबर 2024 मध्ये करणार आहे आणि तिथं मूलभूत आणि पायाभूत सुविधांच्या सोयी या सर्व ठिकाणी उपलब्ध असणं आवश्यक आहे. त्याकरता देखील आम्ही निधी मोठ्या प्रमाणावर द्यायचं ठरवलेलं आहे. त्याप्रमाणे स्वतंत्रपणे राज्यस्तरावर तरतूद देखील आम्ही केलेली आहे. कारण तुम्हाला माहिती आहे गड किल्ल्याला मी वेगळं हेडच राज्य सरकार म्हणजे बजेट पेश करत असताना केलेलं आहे आणि काही कमी पडेल तर आमच्या जिल्हा वार्षिक योजनेकरता देखील निधी उपलब्ध करून देण्याची आम्ही आज मान्यता घेतलेली आहे. अंगणवाड्या, काही भागातल्या अंगणवाड्या जरा खराब आहेत, त्या देखील बांधकामाच्या करता निधी आम्ही द्यायचा ठरवलेला आहे. क वर्ग तीर्थक्षेत्र आराखडा ह्याच्या पण बऱ्याच सूचना लोकप्रतिनिधींच्याकडनं आल्या. त्यांना मी असं सांगितलं की जिल्हाधिकारी पुणे, SP पुणे ग्रामीण आणि CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जिल्हा परिषद पुणे या तिघांची कमिटी केली. आमदार बरेच जण मागणी करतात आमच्या इथं क वर्ग तीर्थक्षेत्र आराखडा मंजूर करा किंवा दर्जा द्या, पण तिथं लाखाच्या पेक्षा जिथं जास्त लोकांचं येणं जाणं असतं
अशी कामं पहिल्यांदा घ्यायचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि आजच्या बैठकीमध्ये ह्या 3 लोकांच्या कमिटीला त्याची पाहणी करून मला अहवाल द्यायला सूचना दिलेल्या आहेत. अशा प्रकारे आज अतिशय